गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील घाटाची आवश्यक दुरुस्ती व स्वच्छता कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत। आगामी ऑगस्ट महिन्यात साजरा होणाऱ्या कावड उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज घाट परिसराची पाहणी केली। या पाहणी दरम्यान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपविभागीय अधिकारी डॉक्टर राजेश जावळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते प्रसाद पाटील, राजेश भारती आणि पप्पू मोरवाल उपस्थित होते। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी घाट परिसरात पुरेशी वीज व्यवस्था, स्वच्छता आणि भाविकांसाठी सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले। घाटावरील तुटलेले हौद तातडीने दुरुस्त करावेत तसेच भाविकांना कावडीत पाणी भरण्यास अडचण येऊ नये यासाठी पुरेशी खोली असलेल्या पायऱ्या तयार कराव्यात असे त्यांनी स्पष्ट केले। त्याचप्रमाणे आवश्यक ठिकाणी रॅम्प व्यवस्था उभारण्याचे निर्देशही देण्यात आले आहे। संपूर्ण कामकाज 1 महिन्याच्या आत पूर्ण करावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। घाट परिसरात वाहनतळ आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा विकसित करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले।